लोकांच्या लक्षात कोवा का ठेवलाय माहिती? कोवा का कापतात? ताईंना काय काय जर म्हणले की नाही काऊबाई बसवणार आहे तर बकरच कापलं पाहिजे, आंबाबाई बसवणार तर बकरं रक्ताचं पिया पाहिजे असं म्हणलं होतं, बरं का नाही? हा, पण तुम्हाला सांगतो देवाला बकरं कोंबडे काही लागत नाही. आपण जे निवेद करणार ते गोडावरती निवेद करणार आहे, बरं आहे का नाही? त्याला आपण काही कापणार आहे का? बकरं कोंबडं काही कापणार नाही. जो आपण गोडाचं निवेद करणार आहे तो गोडावरती. आनंदी आपल्या घरात कसं आईसाहेबांच्या येण्याने आनंदी आनंद पाहिजे, जीवनात सगळं साफल्य समृद्धी सुख लाभलं पाहिजे, आनंदी आनंद आणली पाहिजे, सुख समृद्धी लाभली पाहिजे. हे आपण काय तो आनंदाने आणायचं. आता आपण एवढं आनंदी आणायचं, बकरं कापायचं, खायचं प्यायचं, तुला नाही भेटलं मला नाही भेटलं, हा बेवडे खावडे चकना बिकना पवन बिवण साईडला इकडं तिकडं राडा त्याच्यानंतर पिले की असा त्रास आपल्याला होतो कार्यक्रमामध्ये. त्यापेक्षा आपण काय करायचं, पशुहत्या करायची नाही, खाणाऱ्याने भरपूर खायचं घरी आणून, पण देवासमोर बकरं कोंबडं कापायचं नाही. आणि जे खायचं ते आपण कुठं खायचं? घरात खायचं. देवाच्या समोर कापायचं, मुंडी पाय ठेवायचं, देवाला म्हणायचं त्याला मुंडी पाय ठेवायचं. ते बकरं कोण खातं? माणूस खातो. हे कवा कापला म्हणजे 4 ते 12 बकरीचा आपण बळी कापल्यासारखा हे दैत्याला आपण चढवायचं असतं, बरोबर? आता तुळजापूरमध्ये आपण होमात बकरं कापतो, तुम्ही पाहिलं व्हिडिओ पाहिले असेल, होमात बकरं वगैरे पडतो. पण ते होमात काय करतं, पूर्ण अखंड बकरं ते जळलं जातं, ते कोणी खात नाही. आपण काय करतो, देवाच्या नावाखाली कापतो आणि खातो. पण ते कोणी कुठला गुरु करा, कोणी कुठलं देव करा, कुठलेही देवकार्य करा, पण करताना काय करायचं, गोडावरतीच करायचं. देवाला Download ShareChat.